राखी जाऊन बांधणार की नाही बांधणार? कारण आपण पाहत होतो हे जे त्रिकूट आहे, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, ते फिरती ती संगीत खुर्ची असते ना, तर कोणाची खुर्ची काढणार आहे कोणालाच कळणार नाहीये. ते वाटायला लागलं कसं? कारण ह्या त्रिकुटामधले एक उपमुख्यमंत्री जे सहसा चंद्राला बघून, म्हणजे जीवचंद्र नाही आहे, चंद्र, खरा चंद्र, चंद्राचं जे काय कुठचे दशा आहे बघून गावाला जातात. कोण आहेत ते? ह्यावेळी गुरुपौर्णिमेला गेले कुठे होते? गुरु बदलले. ठाण्यातले गुरु आता दिल्लीत बसायला लागले का यांचे? म्हणजे पौर्णिमेला गावाला नाही गेले. आता तुम्ही विचार करा, ती संगीत खुर्ची कोणाची खेचली जाणार आहे तुम्ही विचार करायचा. पण आज तुम्ही विचार करा, ज्या महिलांना 2100 रुपये देऊ म्हणून फसवत होते, 1500 रुपये दिले, लाडकी बहीण म्हणून राख्या बांधून घेतल्या, हात दिसत नव्हते असं सगळं बांधून घेतलं होतं. आज ते सांगतायत की तुम्ही खोटा होता, तुम्ही शासकीय अधिकारी आहात, तुम्हाला मिळालं नाही पाहिजे, तुमच्या बँकेत चुकीचं आलंय, धमकवतात की तुमच्यावर कारवाई होईल, पैसे परत द्या. काय मास आलाय विचार करा. जे राज्यकर्ते तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते, सगळीकडे मिळाले मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले फिरत होते, गेले कुठे? लपतात कसे, फिरतात कसे? लाजा वाटत नाहीत ह्या लोकांना. पण हा तुम्ही विचार करणं गरजेचं, जेव्हा आपल्याला पुढच्या वेळी ते मतदानाच्या वेळी येतील मागायला मतं, की नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं 7 बारा कोरा करू, आता सांगतात आम्ही बोललोच नाही. लाडक्या बहिणींना सांगितलं होतं तुम्ही आमच्या बहिणी आहात, आता काय झालं त्या नात्याचं कळत नाही. प्रत्येक गोष्ट आज आपण पाहतोय विकास विकास विकास. 2014 पासून आपण ऐकत होतो की अच्छे दिन आने वाले आहेत. तुम्ही मला सांगा, आज साल काय हो? 2025. किती वर्ष झाली अच्छे दिन येण्यासाठी? 11 वर्ष झाली. आलेत अच्छे दिन? नाही आले. 2022 पर्यंत PM आवास योजनेमध्ये प्रत्येकाला होतं, मिळाले PM आवास योजनेमधलं घर सगळ्यांना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, मिळाले. आपल्याकडे